सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर झालाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हा निधी देण्यात आलेला आहे। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा जिंकण्यासाठी आता महायुतीने मोर्चे बांधणी केली आहे। तर सरकारने एक GR काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा होती, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि त्यावरून ओमराजे यांनी टीका केली। दरम्यान ओमराजेंच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य आहे। 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळणार अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। तर सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही, दिवाळीनंतर शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। सरकारची मदत तर दिवाळीच्या पूर्वी जसं सरकारनं सांगितलं तशी तर होत नाही। मग सरकारलाच मी विनंती केली की तुम्ही एक GR काढा आणि ही जी दिवाळी आहे ती तुमची मदत नेमकी कधी पोहोचेल शेतकऱ्याच्या खात्यावर, मग ती पोहोचल्यावर तुम्ही पुन्हा जाहीर करा GR काढून की ह्या दिवशी दिवाळी साजरी करा। सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणं गरजेचं होतं। आज ती खरेदी केंद्र जर त्या ठिकाणी सरकारनं चालू केली असती तर किमान जो काही सरकारनं हमीभाव जाहीर केलाय 5,000 रुपयाच्या आसपास तो तरी भाव पदरात शेतकऱ्याच्या पडला असता। म्हणजे चारही बाजूनं शेतकरी संकटात आहे। आसमानी संकट तर झालंयच, पण आता हे सरकार ज्या पद्धतीने नीती आणि धोरणं अवलंबतंय त्या पद्धतीने ही सुलतानी संकट सुद्धा शेतकऱ्यावर आहे। ओमराजेंच्या गोष्टीमध्ये काही गोष्टी तथ्य, कारण काय झालंय की आपण माहिती की आपल्याला माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी कुठल्या महिन्यात पडला, सप्टेंबर महिन्यामध्ये पडला आणि शेवटी पडल्यानंतर पंचनाम्याला थोडा उशीर झालेला आहे। पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि काही लोकांचा तर पहिला हप्ता झालेला आहे, अजूनही त्यात त्यांना अजून वाढ आपल्याला द्यायची। येणाऱ्या त्यांच्या 8-10 दिवसाच्या आत अहवाल प्राप्त होताच त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे जे नुकसान भरपाई झाली DBTद्वारे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील। शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय, एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय, आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे, तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते। त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय, त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एवढं सांगतो, काळजी करू नका, धीर धरा। राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हे मी सरकारला शेतकरी बांधवांना सगळ्यांना आश्वासित करतो। सरकारचं धोरणच असं आहे, तात्पुरता आनंद जे म्हणतात ना ते द्यायचं। म्हणजे आता आज सणासुदीचा दिवस आहे, मला तो शब्द वापरायचा नाहीये त्यांना, परंतु ते आशाला लावायचं आणि पुढे टिंब काय ते माहिती आहे तुम्हाला। आशा चाल जाणून बुजून सरकार शेतकऱ्यांशी खेळते, जनतेशी खेळते। एकतर त्या पॅकेजनं शेतकऱ्याचं काहीच होत नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पॅकेजनं शेतकऱ्याचं काहीच होत नाही, त्याच्यात फक्त तात्पुरता आनंद द्यायचा। त्याचा अर्थच ते होतो ना फसवणूक, तात्पुरता आनंद म्हणजे फसवणूक, नाही का?